महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। नाशिक सातपूर कॉलनी छत्रपती विद्यालयामध्ये प्राध्यापक वसंत हंकारे यांचे व्याख्यान संपन्न। नाशिक सातपूर कॉलनी छत्रपती विद्यालयामध्ये प्राध्यापक वसंत हंकारे सर यांचे बाप समजून घेताना न समजलेले आईबाप व आपला धर्म, आपला समाज, आपली संस्कृती, आपले आईवडील या विषयावर व्याख्यान सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेविका सौ सीमाताई निगळ व गोकुळभाऊ निगळ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले होते। त्यावेळी प्रभाग क्रमांक 11 मधील मोठ्या संख्येने महिला व पुरुष वर्ग उपस्थित होते। तसेच प्राध्यापक वसंत हंकारे सर यांचे व्याख्यान सुरू झाले तेव्हा लहान मुला-मुलींसह मोठे पुरुष व महिलांच्या डोळ्यातून पाणी वाहत होते। आई वडील काय असतात, त्याचे महत्त्व काय असते व त्याचे आपल्या जीवनात असलेले स्थान आहे हे पटवून दिले। आई वडिलांची सेवा करा, या जगात त्यांच्यासारखे दैवत कुठेही नाही, तेच आपले गुरु, तेच आपलं अस्तित्व आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी, नाशिक। अंगण ही तेच आहे पूर्वी, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पूर्वी, त्यामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही। अंगणातून हाक दिली आवा, जनताकावरचा माझा बाप उठला पडत बाहेर येत नाही पूर्वी, माझ्या हातातल्या पिशव्या माझा बाप घेत नाही आणि माझ्या कानामध्ये मला आता हळू स्वीकारलाय। प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं सर्र करपुरी, काळीज माझं सर्र करत। बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन होणार असते तर किती बरं झालं असतं। आज मला इथं समोर केलेला आहे, रानाला उडामत घराकडे जायचं, घरी गेल्यानंतर सासू पुढं आले कसं करता सांगा, सोबत बघून कसं करता, बेडका सारखं नाक असं फुगवता, नागिनी सारखं तिला फुसफुस फुसफुस करता, डराव 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 करता, नवऱ्याकडे बघून बोट ओढता, म्हातारी नुसती माझ्या बोकांनी आणून ठेवल्या, आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबरडा फोडत आपल्या आईला म्हणतो, या आय आय ग, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगामध्ये तेवढ्या महत्व आहे मला, त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली होती मला शोध घेत असताना त्याच रागीत पुन्हा तुकडोजी महाराज म्हणतात, त्या गोळ्या कळ्यानं माझे नेताजी रवींद्र शिवाजी विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष जन्म घेतलाय। कुठे जन्म घेतला? हे या महाराष्ट्राच्या या राष्ट्राच्या शाळेच्या भिंतीमध्ये शिकलेल्या जन्म घेतला या भावानी। हे तुझ्या पोटाला आली तुझं लेकरू, 4 वर्षाचं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे, मग तुझ्या स्वतःमध्ये घडत आहे, मग त्या लेकामध्ये जन्म घेतला या महामानवाने, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्यामधला माणूस कुठेतरी हरवत चालला। आज येताना नवीन लेख आई बापाच्या तोंडावर थुंकू लागली। हे 16-17 वर्षाचं पोरग हातामध्ये दारूचा ग्लास घेऊन लागलं, हे कशासाठी? म्हणून आज तुमच्या समोर उभा करून आलो। हे
माझ्याकडे पाहायचं, मला असायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते खुर्चीवर उभं राहिलेलं मिशीवालं माईकवालं आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉबच्या मला लय भारी वाटलं. लेकराला आपल्या बॉब दिसतो याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून आपल्याला बॉस म्हणतोय. मला पण आनंद वाटला. जरा शायनिंग मारलं, शर्ट जरा मागे घेतला, लेकराकडून म्हणलं यस माय डॅड, फार हल्लं ओरड हे बॉबला माझ्या जवळ ये म्हणलं. त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. पाहिजे पिंपळाच्या रोसारखं निर्भीपणे वाटेवर चालता पाहिजे. निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे. अरे वदळांचं काय ती येतात आणि जातात, वदळांचं काय ती येतात आणि जातात. मातीत काय घट्ट राहून उभं राहता आलं पाहिजे. मातीत एक वर्षाचा व्हायचा परत पैसा आणि समोर आपल्या आईला आणि बापाला अशी कडकडून मिठी मारायची. आईच्या डोळ्यात टच करून पाडायला पाहिजे. पाणी पुन्हा आपल्या आईला सांगायचं, आई माझा तुझ्यावर नाही जीव आहे, माझा तुमच्यावर नाही जीव आहे. या जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. लेकरांना वाटत जाऊन आपल्या आपल्याला मिठी मारायची, पण हे कराडात गेलेला घरी येऊन आपल्या लेकरांना मिठी देत असतो. तर आज श्रीमंत आहे परत जायचं. आज आई सप्तशृंगीच्या आशीर्वादाने आणि आज इथे उपस्थित असलेले आपले सगळे मान्यवर आणि आपल्या सगळ्यांसाठी आपल्या जागी जे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळ्या महिला वर्ग आणि ज्येष्ठ श्रेष्ठ इथे जे उपस्थित राहिले त्यांचे खूप खूप. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.